आता बघूयात महाफास्ट 100 बातम्या। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषदेचं कारण अस्पष्ट, शिंदे गटात काही पक्षप्रवेश होण्याची शक्यता। बुलढाण्यात शिंदे गटातून बंड, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी उमेदवारी अर्ज भरला। बुलढाण्यात शिंदे गटाचेच विद्यमान खासदार असताना संजय गायकवाडांची लोकसभेसाठी तयारी। नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाची वर्षावर बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक, खासदार हेमंत गोडसे, दादा भुसेंची बैठकीला उपस्थिती। हेमंत गोडसेंना नाशिकमधून उमेदवारी मिळणारच नाही, गोडसेंबद्दल मतदारसंघात तीव्र नाराजी, भाजप नेते दिनकर पाटलांची टीका। शिंदे गटातील अनेक मतदारसंघ भाजपनं स्वतःकडे खेचल्याने नाराजी, भाजपवर शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती। तर निगेटिव्ह सर्व्हेचं कारण पुढे करत जागा स्वतःकडे घेतल्याचीही तक्रार। शिंदे आणि फडणवीसांमध्ये जागा वाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। नाशिकमध्ये ठाकरे गटाचे नाराज उमेदवार विजय करंजकर सकल मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थित, ठाकरे गटाकडून तिकीट कापल्यानंतर मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थिती, राजाभाऊ वाजेंना तिकीट दिल्यानं करंजकरांची नाराजी। राणा जगजितसिंह पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, धाराशिवच्या जागेवरून सागरवर खलबतं सुरू, अजित पवार यांच्या भेटीनंतर राणा जगजितसिंह पाटील फडणवीसांच्या भेटीला। हातकणंगले मतदारसंघातून शिंदेंकडून धैर्यशील मानेंची उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती। राजू शेट्टी आणि धैर्यशील मानेंमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता। धैर्यशील मानेंच्या कार्यकर्त्यांनी फोडले फटाके, हातकणंगलेमधून पुन्हा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांकडून जल्लोष। हातकणंगलेत राजू शेट्टींच्या प्रचाराला सुरुवात, राजू शेट्टींविरोधात धैर्यशील माने, राहुल आवाडे लढणार, मतांचं विभाजन होणार पण मीच निवडून येणार, प्रकाश आंबेडकर देखील मलाच पाठिंबा देतील, राजू शेट्टींचा विश्वास। आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे हातकणंगलेतून अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार, महायुतीकडून तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून लढणार, राहुल आवाडेंची प्रतिक्रिया। महायुतीचे प्रमुख नेते चर्चेमधून तोडगा काढतील, अडसूळ आणि बच्चू कडूंच्या नाराजीवर अनिल बोंडेंची प्रतिक्रिया। सुशीलकुमार शिंदेंनी सोलापूरकरांच्या तोंडाला पानं पुसली, सुशीलकुमार शिंदेंना सोलापुरात एक कंपनीही आणता आली नाही, सोलापूरच्या भाजप उमेदवार राम सातपुतेंचा सुशीलकुमार शिंदेंवर निशाणा। नाशिकचे राजाभाऊ वाजे मातोश्रीवर, राजाभाऊ वाजे आणि सुधाकर बडगुजर पदाधिकाऱ्यांसह ठाकरेंच्या भेटीला, तर ईशान्य मुंबईचे उमेदवार संजय दिना पाटीलही कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर दाखल। नवनीत राणांचा भाजपमध्ये प्रवेश, नवनीत राणा कमळ चिन्हावर अमरावतीत लोकसभा लढणार, नवनीत राणा आज फडणवीसांचीही भेट घेणार। नवनीत राणा संध्याकाळी दिल्लीला जाण्याची शक्यता, अमित शहा जेपी नड्डांची भेट घेण्याची शक्यता, राणांना भाजपकडून अमरावती लोकसभेची उमेदवारी जाहीर। उमेदवारी दिली म्हणजे विजय झाला असं नाही, नवनीत राणांना हरवणं हे आमचं टार्गेट, अमरावतीतून चांगलाच उमेदवार निवडून आणणार, नवनीत राणांच्या भाजप प्रवेशावरून बच्चू कडूंची प्रतिक्रिया। शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ अमरावतीतून निवडणूक लढवण्यावर ठाम, आनंदराव अडसूळांचा नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे लढणार, रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा अखेर भाजपच्या पारड्यात, नारायण राणेंच्या उमेदवारीची आज घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती। रश्मी बर्वेंची हायकोर्टात धाव, तातडीच्या सुनावणीची मागणी, रश्मी बर्वेंचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द, बर्वेंचे प्रती रामटेकमधून निवडणूक लढवण्याची शक्यता। सोलापुरात ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा, काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे मेळाव्याला उपस्थित राहणार, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। बारामती लोकसभा निवडणुकीतून विजय शिवतारे माघार घेण्याची शक्यता, शिवतारे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता, फडणवीसांच्या मध्यस्थीला मोठं यश। सांगलीत चंद्रहार पाटलांना उत्तम प्रतिसाद, एका जागेसाठी काँग्रेसने पंतप्रधान पद घालवू नये, भाजपला अप्रत्यक्ष मदत करायची असेल तर तसं घडणार नाही, सांगलीच्या जागेवरील वादावरून राऊतांचा काँग्रेसला सल्ला। आम्हाला खुर्चीची भीती कुणीही दाखवू नये, काँग्रेस खुर्चीसाठी नाही तर देशासाठी लढते, काँग्रेसच्या नाराजीवरून संजय राऊतांनी सवाल केल्यानंतर नाना पटोलेंचं उत्तर।
महायुतीची उमेदवार यादी 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता. महायुतीत काही जागांवर अद्यापही तिढा कायम. शिवसेनेच्या काही उमेदवारांची यादी आज किंवा उद्या जाहीर होणार. संजय राठोडांची माहिती. महाविकास आघाडीची आज मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक. पेच असलेल्या जागांवर आजच्या बैठकीत चर्चा होणार. वंचितच्या पहिल्या यादीनंतर महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे लक्ष. सातारा लोकसभेबाबत शरद पवारांची उद्या बैठक. साताऱ्याच्या उमेदवारांची उद्या पवार घोषणा करण्याची शक्यता. श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटलांच्या नावांची चर्चा. बारामती मतदारसंघातील नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस बैठक घेणार. उद्या इंदापुरातील भाजप कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक. फडणवीसांची यापूर्वी हर्षवर्धन पाटलांसोबत 2 वेळा बैठक झाली. भाजपला काश्मीर टू कन्याकुमारी. शरद पवारांना संपवायचे. भाजपला महाराष्ट्रात विकास करायचा नाही. सुप्रिया सुळेंचा टोला. मावळमध्ये श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार. बारणेंच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या सुनील शेळकेंचा यू टर्न. अजितदादा जे आदेश देतील त्याचं आम्ही पालन करू. सुनील शेळकेंची प्रतिक्रिया. किल्ले शिवनेरीवर आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे समोरासमोर. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांना वाकून नमस्कार. वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणं ही आपली संस्कृती असल्याची कोल्हेंची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरे आणि पवारांच्या एप्रिलमध्ये संयुक्त सभा होणार. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच संयुक्त सभांना सुरुवात होणार. निवडणुकांच्या टप्प्यानुसार महाविकास आघाडीकडून संयुक्त सभांचं नियोजन. पुढच्या वेळी वाट्याला गेलात तर घरात घुसून हाल करेन. जामिनावर सुटलेल्या सुनील केदार यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा. बीड जिल्ह्यातून लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद. लोकांचा प्रतिसाद पाहता माझा विजय हा निश्चितच. पंकजा मुंडेंनी प्रचारादरम्यान व्यक्त केला विश्वास. भाजपात जायची वेळ आली तर सर्वात आधी तटकरे उडी मारतील. तटकरेंनी विलासराव देशमुखांना सोडलं. शरद पवारांनाही सोडलं. आमदार रोहित पवारांचा दावा. जळगावच्या मुक्ताईनगरमधील अनेक तरुणांचा शिंदे गटात पक्षप्रवेश. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रवेश. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश. अरविंद केजरीवालांची ईडीनं 7 दिवसांची रिमांड मागितली. केजरीवालांना ईडीनं कोर्टात हजर केलं. मला अटक का करण्यात आली? केजरीवालांची विचारणा. रामटेकमध्ये वंचितने 2 उमेदवारांना दिले एबी फॉर्म. शंकर चहांदे, किशोर गजभियेंना वंचितकडून एबी फॉर्म. प्रकाश आंबेडकर कुणाचं नाव जाहीर करणार? सर्वांचं लक्ष. आंबेडकर आणि आमचा विचार एकच. संविधानाच्या रक्षणाची सर्वाधिक जबाबदारी ही प्रकाश आंबेडकरांची. भाजपला मदत होईल असं पाऊल आंबेडकर उचलणार नाहीत. राऊतांची प्रतिक्रिया. वंचितने समर्थन दिल्यामुळे नागपूर काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंनी मानले आंबेडकरांचे आभार. मतांचं विभाजन टाळण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचं मला समर्थन. विकास ठाकरेंची समर्थनावर प्रतिक्रिया. ठाण्यातून राजन विचारेंच्या प्रचाराला सुरुवात. ठाकरे गटाकडून राजन विचारेंना ठाण्यातून उमेदवारी. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले असते तर सत्ताधाऱ्यांविरोधात लढायला अधिक ताकद मिळाली असती. काँग्रेस नेते अमित देशमुखांचं वक्तव्य. राज ठाकरेंचं नेतृत्व हे तिन्ही पक्षातील लोकांना मान्य. राहुल शेवाळेंचं मोठं वक्तव्य. तर शिंदे, फडणवीस, राज ठाकरे एकत्र युतीची घोषणा करतील. शेवाळेंची माहिती. कांदा आंदोलनावरून आढळरावांवर अमोल कोल्हेंचा निशाणा. आढळरावांची एक दिल्लीवारी शेतकऱ्यांसाठी झाली असती तर समाधान वाटलं असतं. कोल्हेंचा निशाणा. आढळरावांच्या आक्रोश मोर्चाची टिंगल उडवणाऱ्याची टीका. ईव्हीएमची काळजी करू नका, ती काळजी सुनील केदार घेईल. ईव्हीएमवर काँग्रेस नेते सुनील केदार यांचं वक्तव्य. तर केदार यांच्या कार्यकर्त्यांना प्रचाराला लागण्याच्या सूचना. सुनेत्रा पवार आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर. इंदापूरकरांनी जो पाठिंबा अजितदादांना दिला तोच मलाही मिळणार. सुनेत्रा पवारांकडून विश्वास व्यक्त. चंद्रकांत खैरे हे जनतेने नाकारलेले उमेदवार. तर जलील बोलका पोपट जनता त्यांनाही नाकारणार. भागवत कराडांची चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यावर टीका. तटकरे निवडणुकीत पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. शेकाप नेते जयंत पाटील यांची सुनील तटकरेंवर टीका. बहीण भाऊ एकत्र आले तरी बीडमध्ये वेगळं चित्र दिसेल. धनंजय मुंडेंच्या बारशाच्या घुगऱ्या मी खाल्ल्यात. शेकाप नेते जयंत पाटलांचं वक्तव्य. भाजपचे उमेदवार राम सातपुतेंनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज विठ्ठल रुक्मिणीचा घेतला आशीर्वाद.
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे गट आक्रमक. कसबा विधानसभेची जागा ठाकरे गटाला सोडली तरच लोकसभेला काम करू, ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा. उद्धव ठाकरेंकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन. मुंबई विमानतळ परिसरात ठाकरे गटाकडून शिवजयंती साजरी. तर शिवजयंतीनिमित्त मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मनसेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शिवसेना नेत्यांची उपस्थिती. राहुल शेवाळे, सदा सरवणकर कार्यक्रमाला हजर. बुलढाण्यातून 2 एप्रिलला रविकांत तुपकर लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरणार. तुपकरांच्या समर्थनासाठी कार्यकर्त्यांची बैठक पार. तुपकरांना निवडून आणण्याचा समर्थकांचा निर्धार. डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर भाजपात जाणार असल्याची चर्चा. शिवराज पाटील यांचे विश्वासू बसवराज पाटीलही भाजपमध्ये, तर अर्चना पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या स्नुषा. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर माओवादी घातपात करण्याच्या तयारीत होते. माओवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर 3 वेळा माओवाद्यांकडून जवानांवर गोळीबार. रत्नागिरीच्या दापोलीतील साई रिसॉर्टवरील तोडक कारवाई मागे. मालक सदानंद कदम स्वतः अनधिकृत बांधकाम तोडणार. स्वखर्चाने अनधिकृत बांधकाम हटवण्याचं पत्र न्यायालयात सादर.